वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. चौथा अध्याय, ज्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. त्याच्या सुरुवातीला भगवंतांनी हा योग मी प्रथम सूर्याला सांगितला असं सांगून अर्जुनाला कर्मयोगाची प्राचीन गुरु परंपरा सांगितली. सूर्य हा आदर्शी कर्मयोगी आहे. जर सृष्टीने कोणाकडे पाहून कर्मयोग करायचा तर सूर्याकडे पाहून करावा. सूर्याच्या कर्मामध्ये कर्मयोगाच्या सगळ्या खुबी दडून राहिलेल्या आहेत. जसं नियत कर्म, कुठेही गुंतून न पडता केलेलं कर्म, आसक्तीरहित कर्म, सेवाभावाने केलेलं कर्म, समर्पण भावाने केलेलं कर्म, ममत्वरहित कर्म, कोणत्याही फलाशेची दृष्टी न ठेवता केलेलं कर्म. म्हणून भगवंतांनी हा कर्मयोग सांगण्यासाठी प्रथम सूर्याची निवड केली. पुढे सूर्याने हा योग मनूला सांगितला. याचा अर्थ असा घ्यायचा की मनूने सूर्याकडे पाहून हा कर्मयोग समजून घेतला. पुढे त्याने इक्ष्वाकूला सांगितला. इक्ष्वाकूने पुढच्या राजांना सांगितला आणि तो हळूहळू तो नष्ट झाला. कर्मयोगाची प्राचीन परंपरा सांगून भगवंतांनी अर्जुनाकडे मोठ्या प्रेमाभराने पाहिले, विश्वासाने पाहिले आणि भगवंत अर्जुनाला म्हणाले की अशा प्रकारे नष्ट झालेला हा योग आता तुला मी माझ्याकडून सांगत आहे. असा हा पुरातन योग तुला माझ्याकडून सांगितला गेलाय. कारण काय माहितीये का, तू माझा लाडका भक्त आहेस. भक्तीमध्ये अश्रद्धा चालत नाही, भक्तीमध्ये संशय चालत नाही. कारण भक्त हा त्याच्या परीने जरी भक्त असला तरी असा भक्त सद्गुरूंचा विशेष आवडता असतो. भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अरे अशा प्रकारचा भक्त आणि सखा तू आहेस आणि तुला मी हे रहस्य सांगितलं. तुझा जन्म तर अलीकडचा आहे. अर्जुनाने विचारलं की तुझा जन्म तर अलीकडचा दिसतोय आणि सूर्य तर खूप पूर्वीचा, म्हणजे अगदी आमच्या वाडवडिलांना देखील नक्की माहित नाही इतका प्राचीन हा योग तू सूर्याला सांगितलास. अरे हे मी कसं आता मान्य कसं करायचं, माझा काही विश्वास बसत नाहीये. म्हणून चौथा अध्यायाचा मुख्य विषय कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हा असून आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे विकर्म हा सगळा भाग आता आपण समजून घेऊया. मग पुढे कृष्ण म्हणतात, माझे आणि तुझे कित्येक जन्म यापूर्वी होऊन गेले, पण मला या सर्व जन्मांचे ज्ञान आहे. मी ते सर्व जन्म जाणतो, पण तू मात्र ते जाणत नाहीस. निर्गुण निराकार परमात्म्याची अचिंत्य शक्ती म्हणजे माया, त्या मायेला स्वाधीन करून मी वेळोवेळी अवतार धारण करतो असे भगवंत म्हणतायत. मी स्वतःला उत्पन्न करतो आणि मला उत्पन्न करणारा कोणी नाही, म्हणजे मी अजन्म आहे. मी अनुत्पन्न आहे. मी सदा सर्व काळ आहेच. मी आहे आणि आहेच. असे असताना देखील मीच मला उत्पन्न करतो. कशासाठी तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे दोन श्लोक अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत लाडके, सगळ्यांचे सर्वांना बहुतेक पाठ आहेत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्मापेक्षा अधर्म श्रेष्ठ झाला की काय असे भासायला लागते, तेव्हा अधर्माला दूर सारून परधर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी मी जन्म घेतो आणि जन्म घेऊन स्वाभाविकच मी दुष्टांचा विनाश करतो आणि साधूंचे रक्षण करतो असे भगवंत सांगतायत. दरवेळी भगवंत अवतार घेऊन भूतलावर येत नाहीत. संतांच्या किंवा साधूंच्या रूपाने जन्म घेतात. बघा, मागे एकदा आर्य सनातन हिंदू धर्माचा लोप व्हायची वेळ आली होती. बौद्ध व जैन धर्म खूप फोफावला होता. अराजकता माजली होती. स्वैराचार मठामठातून होत होता. त्यावेळी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. शंकराने अंशावतार घेतला शंकराचार्य म्हणून आणि त्यांच्यामुळे हिंदू धर्म वाचला. हिंदू धर्माची व्यवस्थित घडी शंकराचार्याने बसवली आणि सर्व तीर्थस्थाने सुरक्षित केली. त्यावेळा अत्यंत महत्वाचं काम या शंकराचार्यांनी अगदी अल्प वेळात केलेलं आहे. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण तळागाळापर्यंत संस्कृत भाषा असल्यामुळे गीता काही पोचली नाही. गीतेच्या तत्वज्ञानापासून लोक वंचित राहिले आणि म्हणून कृष्णाने ज्ञानेश्वरांच्या रूपात जन्म घेतला. ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ ज्ञानेश्वरांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने लिहून काढला आणि त्यामुळे घराघरात आज ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता वाचली जाते. मुसलमानांच्या राजवटीमध्ये देश भरडून निघाला होता. बळजबरीने हिंदूंना पाठवून मुसलमान केल्या जात होते. बायका मुसलमान पळवून येत होते. महाराष्ट्र देश मुसलमानांच्या कपटी आणि दुष्टपणाच्या कारस्थानामुळे पोळला गेला होता.
उभी पिकांची नासडी होत होती. जुलमी अत्याचारामुळे लोक हवालदिल झाले होते. त्यावेळी हनुमानाने समर्थ रामदास स्वामीच्या रूपाने जन्म घेतला आणि त्यामुळे देश आपला वाचला, नाही तर जवळजवळ आपण सगळे मुसलमान झालो असतो. मनगट मेंदू कमकुवत झाले होते. त्यांना बळकट करण्याचे काम समर्थांनी केलेत आणि त्यांना सामर्थ्यवान बनवले. आशेचा किरण सगळ्यांना दाखवला. म्हणजे संत महात्मे भगवंतासारखी शस्त्रे घेऊन दुष्टांचे निर्दालन करत नाहीत, परंतु गोड बोलून स्वतःच्या आचरणाने दुर्जनांमध्ये बदल घडवून आणतात. उदाहरणार्थ नारदामुळे वाल्याचा म्हणजे रत्नाकर डाकूचा वाल्मिकी ऋषी झाले व आपल्याला रामकथा त्यांच्यामुळे मिळाली. दुर्जनांना व्यसनींना सज्जन साधूमुळे ते सज्जन झाल्यांची अनेक उदाहरणे आपण बघतो, ती काही इथे सांगायची गरज नाही. पुढे म्हणजे रामाने आणि कृष्णाने नरसिंह अवतार वामन अवतार घेऊन आणि त्यावेळच्या दुष्ट लोकांचा दुष्ट राक्षसांचा आणि निष्पात केलेला आहे. पुढे भगवंत म्हणतायत चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली. मी त्याचा कर्ता असलो तरी मी अकर्ता आहे असं जाण, कारण मी माझे अव्ययत्व आणि अकर्तृत्व बोध न सोडता हे सर्व करतो. मी जीवाच्या कर्माची फळे जीवाला देतो, पण फळ देणारा मी असल्यामुळे मी करतो असे तू म्हणू शकतोस, पण खरा करता मी नव्हे. त्यांनी ज्या बिया पेरल्या आहेत ह्या जन्मात किंवा मागच्या जन्मात किंवा अनेक मागच्या जन्मात त्यांचीच फळं मी त्यांना देतोय. मी काही वेगळं देत नाहीये, कारण सगळी जी म्हणजे जगातली माणसं आहेत ती माझी मुलंच आहेत. म्हणून मी त्यांचं वाईट कसं करणार. वस्तुतः जीवाच्या पूर्वकर्माप्रमाणे जीवाला कर्मफळ मिळत असल्यामुळे मी माझे अकर्तृत्व कदापिही सोडत नाही. माझ्या केवळ अधिष्ठानावर ही व्यवस्था घडते. कर्म जीवांचेच व गुणही जीवांचेच असतात आणि त्यानुसार जीवाला न्याय मिळत असतो. पण हे सर्व माझ्या अधिष्ठानावर होत असल्यामुळे एका तऱ्हेने मी कर्ताही आहे आणि एका तऱ्हेने मी अकर्ताही आहे. अशा रीतीने भगवंत अर्जुनाला म्हणतात की कर्म करून सुद्धा जर कर्माचे बंधकत्व म्हणजे मी करणार आहे जर गेले तर त्याला कर्माचे अकर्म होते. आत्म्याचे लक्षण तो न करणारा असे असल्यामुळे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहून कर्म करू शकतो. अगदी त्याचं जर उदाहरण पाहिलं असेल, आता आपल्याकडे IPLच्या मॅचेस झाल्या, अनेक वेगवेगळे खेळाडू खेळले आणि शेवटी जे जिंकले आणि त्यांना बक्षीस देणारा अध्यक्ष होता. खरं म्हणजे अध्यक्ष खेळला का हो, अध्यक्षांनी हातात बॅट पण घेतली नाही, पण त्या अध्यक्षांच्या अधिष्ठानावरच सगळे खेळ झाले म्हणून तो करून अकर्ता होता, परंतु त्यांनी मात्र सगळ्यांना बक्षीस दिलं. हा इथे आपण उदाहरण तुम्ही जरा जोडून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणून कर्म म्हणजे नियत कर्म, यज्ञ प्रित्यर्थ केले जाणारे कर्म. मी आणि माझे काढून केलेले कर्म, भगवत अर्पण बुद्धीने केलेले कर्म म्हणजे कर्म. अभिनिवेश विवर्जित होऊन केलेले कर्म म्हणून भगवंत म्हणतात कर्मणो ह्यापि बोद्धव्यम च विकर्मणः. विकर्म म्हणजे काय हे तो समजून घे. म्हणजे कर्माची गती मोठी गहन आणि गूढ आहे. अकर्म म्हणजे कर्म सोडणे असा अर्थ नसून आत्म्याचा स्वभाव कर्म न करण्याचा आहे, म्हणून तू आत्मरूप आहेस हे जाणून बाहेर कर्म चालू असताना देखील आत्मबोधात राहणे, क्वचित प्रसंगी ज्ञानीपुरुषाने देखील कर्म करणे न करणे याविषयी गोंधळू शकतो. अकर्म म्हणजे कर्मशून्यता नाही, कर्म टाकून देणेही नाही. कारण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचा कोडा सांगत असताना नाही कश्चित क्षणपी जातुते तिष्ठत्य कर्मकृत म्हणून जे अकर्म म्हणजे नैष्कर्म्य आत्मबोधाचे शास्त्र भगवद्गीतेत उभे केलेले आहे, त्यात कर्मे घडत असली तरी कर्म करताना मी देह मन बुद्धीकडून केली जात आहे आणि मी त्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे हा भाव लक्षात ठेवायचा. बघा, एक सगळ्यांना म्हणजे माहिती असणारा आणि एक त्यातल्या त्यात महत्वाचा श्लोक आणि तो म्हणजे 11वा आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते ता तथैव भजाम्यहम. भक्त ज्या भावनेने जो संबंध स्वीकारून ज्या पद्धतीने भगवंताला शरण जातो, भगवंतही त्याच भावने त्याच संबंधाने त्याच पद्धतीने त्याला आश्रय देतात. जसे भक्त भगवंताला आपला गुरु मानत असले तर ते श्रेष्ठ गुरु होतात, शिष्य मानत असेल तर श्रेष्ठ शिक्षक होतात, माता पिता मानत असेल तर श्रेष्ठ माता पिता होतात, पुत्र मानत असेल तर ते श्रेष्ठ पुत्र होतात, भाऊ मानत असेल तर श्रेष्ठ भाऊ होतात, सखा मानत असेल तर श्रेष्ठ सखा होतात, नोकर मानत असेल तर श्रेष्ठ नोकर होतात. भक्त भगवंताविना व्याकुळ होत असेल तर भगवंतही भक्ताविना व्याकुळ होतात. हा अत्यंत इथे मला सावता माळ्याची गोष्ट आठवते.
सावतामाळीचं घर अगदी पंढरपूर जवळ होतं, पण सावतामाळी कधीही पंढरपूरला आणि वारीला गेलेले नाहीत. त्यांचं काम एकच, तिचा छोटासा मळा होता, तो हिरवागार फुलवायचा आणि त्याची सुंदर सुंदर फुलं लावून ती झाडांना लागली की ती काढायची आणि भगवंताच्या गळ्यात घालायची आणि आपला स्वधर्म जो होता तो अत्यंत प्रामाणिकपणे करायचा. त्यांची जी मुलगी नागू, तिला एकदा वाटलं की आपण वारीला का जात नाही, म्हणून तिने हिरवी भाजी खुडली आणि वडिलांना म्हणाले चला आपण वारी जाऊ. ते मला अगं वारी जायची गरज काय, आपला हा मळा आहे ना, या मळ्याचा मालकच मुळी विठ्ठल पांडुरंग आहे, मग तो जर आपल्यामध्ये आहे तर वेगळं जायची गरज काय. तिला ते काही पटलं नाही. ती भाजी घेऊन आणि वारीमधल्या लोकांबरोबर जायला लागली आणि म्हणाली दादा तुम्ही हे एवढं नेऊन द्याल का हो पांडुरंगाला. अरे हट, तुझा बाप कधी येत नाही वारीला. तिला ढकलून दिलं, ती खाली पडली आणि तिच्या त्या ताज्या भाज्यावरून पाय देऊन सगळे निघून गेले. रडत रडत बिचारी ती घरी आली. तेव्हा वडील काय म्हणाले, ज्यांना मूर्तीत म्हणजे सावतामाई म्हणाले माझ्या लेकरात त्यांना देव दिसला नाही, ते मूर्तीत काय देव पाहणार. अहो भगवंत सर्व दूर आहे, त्याला काही तिथे जाऊन पाहिजे गरज नाहीये. आणि अशा प्रकारे ह्या नागूनी शेवटी आणि अन्न पाणी वर्ज केलं आणि ती म्हणाली काही झालं तरी आता आपला जो मळा आहे तो मळाचा मालक आणि आपल्याला भेटायला आला पाहिजे. इतक्यामध्ये सगळे वारी करून आणि सगळे संत आणि एकादशीला पांडुरंगाकडे जमले. पण ज्ञानेश्वर माऊली, चोखामेळा, नंतर मग ज्ञानेश्वरांचे सगळे बंधू आणि ह्या सगळ्यांना लक्षात आलं की इथे मुळी नुसता देवार आहे, याच्यामध्ये मुळी पांडुरंग नाहीच आहे. मग पांडुरंग बघा जेव्हा ते गेले आणि बघता बघता पाहिलं तर सावता माझ्याकडे पांडुरंग आलेला आहे. तो म्हणतो अरे मला लपव, कारण मागून सगळे लोक येत आहेत. सावता मला मी कुठे लपू, इथे माझं छान छोटंसं झोपडं आहे, मी लपू शकत नाही. लपायचं असेल तर माझ्या छातीत लप, माझ्या हृदयात लप. अशी ही जी गोष्ट आहे, म्हणजे ज्या भावाने तुम्ही भगवंताला बघता त्या भावातच भगवंत दर्शन देतात. जसं यशोदेने आपल्या मुलाला कृष्णाला पुत्र मानलं, काय तिची योग्यता होती. ही जो सृष्टीकर्ता आहे, हा जो सर्व जगाला जो करता आहे आणि त्याच्या मागेही काठी घेऊन धावते, त्याला पुत्र मानलं म्हणून. सुदामाचा सखा झाला. सुदामाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. मीरा तर लहानपणापासून त्या छोट्याशा कृष्णाला आपला पती मानायची. लग्न जरी झालं तरी तिचा पतिभाव एवढा श्रेष्ठ होता की तो काळा कृष्ण आहे तोच माझा पती. म्हणजे ज्या भावामध्ये तुम्ही आपल्या भगवंताला बघता त्या भावामध्येच भगवंत तुम्हाला दर्शन देतो. असं जसं ती शबरीने रामाला नव्हतं पाहिलं, राम कसा आहे माहीत पण नव्हतं, पण जेव्हा राम आला त्या बरोबर तिने ओळखलं, या तिला बसवलं, पाय धुतले. कारण काय, ज्या हृदयामध्ये आपल्या हृदयामध्ये ज्या रामाचं दर्शन ती रोज घेत होती आणि म्हणून राम आला बरोबर तिने ओळखलं असा. आणि म्हणून हा जो श्लोक आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते, तुम्ही कोणत्याही भावामध्ये भगवंताला बघा. आई म्हणा, वडील म्हणा, भाऊ म्हणा, जे आपल्याकडे कमी आहे त्या भावामध्ये तुम्ही जर भगवंताला बघितलं, भगवंत तुम्हाला त्याप्रमाणे धावून येईल आणि तुम्हाला मदत करेल. असा सुंदर भाव आणि इथे आपल्याला गीता शिकवते. म्हणून समर्थ हे भगवंत म्हणतायत की म्हणजे हा बघा 18वा जो श्लोक आहे, हा 18वा श्लोक म्हणजे कर्मण्य कर्मः य पश्येत कर्मणीच कर्म, हा जो श्लोक आहे. विनोबा मला म्हणजे ह्यांचं मत असं होतं, हा श्लोक म्हणजे भगवद्गीतेची किल्लीच म्हणा. हा जर श्लोक समजला ना तर भगवद्गीता समजली असं विनोबाला वाटतंय. ज्ञानी पुरुषाला अशा प्रकारचा कर्मणी अकर्म आणि अकर्मी कर्म हा दुहेरी युक्तीचा अनुभव सातत्याने येत असतो. कर्म करीत असताना अकर्तेपणा आणि स्वतः काहीही करत नसताना अंत अनुभवाने सर्व काही माझ्या अधिष्ठानावर घडते आहे, मीच करतो आहे असा बोध असणे हे त्याचे स्वरूप आहे. कोणाकोणाच्या जीवनामध्ये प्रकर्षाने कर्म करून अलिप्त राहण्याचा, सर्व काही करून न करण्याचा असा खेळ दिसून येतो. तर कोणाकोणाच्या जीवनामध्ये काहीही न करता सर्व काही मी करतो आहे असा व्यापक खेळ दिसून येतो. पहिल्या वर्गाला म्हणायचं कर्मयोग, दुसऱ्या वर्गाला म्हणायचं संन्यास. इथे मला भौमानंदची आठवण येते. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष भौमानंद महाराज होते. जेव्हा जुना मठ बांधून नवीन मठ जो बांधला आता आहे, जो आपण आता सध्या बघतोय, तो सर्व बांधण्याचं श्रेय खरं भौमानंद महाराजांना आहे. हा सर्व एवढा मोठा ह्या सगळ्या खोल्या, नंतर सगळा हा विग्रह म्हणजे कृष्णांचा, हा सगळा एवढा मोठा परिसर त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली बांधला. पण त्याने आपला कर्तेपणा कुठेही ठेवला नाही. जेव्हा त्याचा म्हणजे मोठा कार्यक्रम झाला, जवळजवळ संबंध भारत
भारतातले नव्हे, चुकलं माझं, संबंध जगातले संन्यासी 300च्या वरून आले होते. अत्युत्तम असे मोठे मोठे गायक कलाकार सगळे आले होते, पण ते मात्र स्टेजवरती कुठेही नाहीत, तर ते आपल्या आपल्या खोलीत बसलेले. म्हणजे कर्म करू अकर्मणी कर्म म्हणजे हे भौमानंद महाराज, आपण हे शिकायचे की आपण एवढंसं काम करतो, पण मी केलं ह्याचा किती अभिमान मानतो. म्हणून गीताकडून काय शिकायचं, तर ह्या गोष्टी आपण शिकायच्या. या अध्यायामध्ये यानंतरच्या श्लोकामध्ये एक अतिशय उत्तुंग अशी कल्पना मांडली आहे, आणि ती म्हणजे कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म बोध ज्याने प्राप्त करून घेतलेला आहे तो. म्हणजे बघा, तो कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त असलेला दिसला तरी देखील त्याने काहीही केले नाही असे भगवंत म्हणतात. त्याचे कारण कर्मफलाचा संग त्याने सोडून दिलेला आहे. तो नित्य तृप्त आहे. कर्मफळावर म्हणजे कर्माचा जो एंड रिझल्ट आहे, अंतिम परिणाम आहे, त्याच्यावर त्याची तृप्ती अवलंबून नाही. तो आत्म्यामध्ये संतुष्टच आहे, आत्मतृप्त आहे. तसेच कर्मफलाचा देहाचा देहसंबंधीचा कोणताच आश्रय घेण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून तो निराश्रय आहे असं आपण शिकायला पाहिजे. संघ म्हणजे प्रथम मी देह मी जीव हा संघ, त्यानंतर मग कर्माचा संघ, मग कर्मफलाचा संघ, मग कुटुंबाचा संघ, मग संपत्तीचा संघ, सगळ्याचा संघ आपल्याला लागतो. हो, तो अगदी मुक्त दशा अनुभवणारा असतो. तो ज्ञानाच्या ठिकाणी अव्यवस्थित म्हणजे ज्याचं मन अंतःकरण ज्ञानाच्या भूमिकेवर स्थिर आहे असा असतो. तो कर्माचे यज्ञ भावनेने आचरण करतो. मग पुढे बघा, सगळ्यात चौथ्या अध्यायामध्ये जी अकर्मणी कर्म म्हणून जी ही गोष्ट सांगितली आहे, तिथे मला सत्य साईबाबांची आठवण येते. पुट्टुपार्ती ला जे सत्य साईबाबा आहेत, त्या बंगलोरच्या दवाखान्यामध्ये माझी मुलगी अनेस्थेटिस्ट आहे, आणि तिच्याकडून मला ह्या गोष्टी कळल्या. पहा, पुट्टुपार्ती आणि पुट्टुपार्तीच्या आजूबाजूंची जी अनेक गावं आहेत, त्या सगळ्या अनेक गावांची अतिशय गरिबी, त्या सगळ्यांना पाणी वीज सगळी फुकट त्यांनी पोचवली, शिक्षण त्यांनी फुकट दिलं. एवढंच नव्हे तर संबंध मोठे मोठे दवाखाने काढून, सगळे कॅशलेस दवाखाने काढून हे सगळं त्यांनी केलं. नुसतं एवढं केलं असं नाही, तर 2011 साली त्यांनी देह ठेवला. तर इतके वर्ष देह पडल्यानंतर सुद्धा अनेक किडनीची मोठी मोठी ऑपरेशनं, नंतर तुमच्या हार्टची मोठी मोठी ऑपरेशनं, ही सगळी ते नसताना सुद्धा आणि कॅशलेस होत आहेत, हे असून नसल्यासारखे आहेत. म्हणजे त्यांच्या केवळ अधिष्ठानावर. दुसरं उदाहरण जर पाहायचं तर स्वरूपानंद जे आहे होते आपल्या पावसचे, ते एका खोलीमध्ये 40 वर्ष राहिले. त्यांनी 40 वर्ष कधी खोली सोडलीच नाही, पण त्यांच्या केवळ अधिष्ठानावर अनेक प्रवचनकार, अनेक कीर्तनकार, अनेक सत्कर्म होत होती, अनेक समाजोपयोगी गोष्टी होत होत्या. म्हणजे हे झालं अकर्मणी कर्म, आणि म्हणून आपण हे शिकायचंय. हात जोडून नुसता नमस्कार केला तर ते झालं कर्म, परंतु त्या नमस्कारात जर अंतःकरण ओतलं गेलं असेल तर ते झालं विकर्म. आपण हात जोडून नमस्कार न करता आपल्या अंतःकरणपूर्वक नमस्कार केला पाहिजे. भगवंतांनी पुष्कळ सांगितले की सर्व कर्म मला अर्पण करा, पण कशी करणार हो? कारण आतापर्यंत आपल्या सवयीप्रमाणे आपण आपली कर्म आपल्या बुद्धीला देतो. स्वार्थाची बुद्धी आहे, तिला अर्पण होतात, कारण त्या भावनेनेच आपण कर्म करतो. ती एकदम भगवत अर्पण कशी होणार? भगवंत म्हणतात, अध्यात्म चेतसा, मी आत्मा आहे हा विचार मनात कायम पक्का ठेवून तू कर्म कर. मी देह हा भाव इतका पक्का असतो की ती सगळी जी म्हणजे असतात कर्म, ते आपण देहालाच देतो. म्हणून कर्मयोग हा सुलभ जरी वाटला, अर्जुन कर्मयोगाचा अधिकारी जरी वाटला, तरी या कर्मयोगामध्ये नंतर पुष्कळ गोष्टी भगवंतांना सांगाव्या लागलेल्या आहेत. यानंतर भगवंतांनी 7-8 प्रकारची विकर्म सांगितली आहेत, आणि त्या विकर्मामध्ये दैवयज्ञ अनेक यज्ञ सांगितलेत की द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञानयज्ञ असे देखील यज्ञांचे उल्लेख गीतेमध्ये आलेले आहेत. द्रव्य यज्ञामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सामुग्रीचे समर्पण. साधकाच्या ठिकाणी काय सामुग्री आहे हो? देह मन बुद्धीची प्राथमिक सामुग्री, ती त्यांना अर्पण करून द्रव्ययज्ञ करायचा. दुसरा तपोयज्ञामध्ये शारीरिक तप, वाङ्मयिक तप, मानसिक तप ह्याने केलेला यज्ञ. योगयज्ञामध्ये सर्व इंद्रियांचा संयम करून मन हृदयाच्या ठिकाणी म्हणजे योगाच्या परिभाषेत कपाल
जीवाला स्थितीच्या प्रदेशात ठेवून त्याच ठिकाणी प्राण देखील नेऊन तो योगाचा अभ्यास केला जातो. त्याला म्हणतात ज्ञानयज्ञ. नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो ह्यकर्मणः. म्हणजे यानंतर अतिशय महत्वपूर्ण अशा स्वाध्याय यज्ञाचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. आपण हा यज्ञ करतोय ना, आपण सुद्धा हा ज्ञानयज्ञ करतोय. बरं, ही जी सर्व विकर्मे आहेत म्हणजे थोडक्यात सांगितलेल्या साधन आहेत, त्या साधनांचा विस्तारच भगवंतांनी पुढे सर्व भगवद्गीतेभर केलेला आहे. काहींचा 3ऱ्या अध्यायात केला आहे, काहींचा 8व्या अध्यायात केला आहे, काहींचा 9व्या अध्यायात केलेला आहे. अशा प्रकारे सांगता सांगता आता भगवंत सांगतायत, मीपणाच्या भावनेने जर कर्म केली तर व्यवहारात देखील अडचण होते. तुमचे सहकाऱ्यांशी जमत नाही, हाताखालच्या लोकांशी जमत नाही, वरिष्ठ लोकांशी जमत नाही, अहो घरात जमत नाही, मित्रांमध्ये जमत नाही, म्हणून अहंकार टाकून आणि कर्म केले पाहिजेत. मग पुढे सांगतात की ज्ञानाखेरीज मोक्ष नाही. भगवंताचा हा सिद्धांत कायमच लक्षात ठेवायला पाहिजे आणि हा सत्य आहे. ज्ञान कसं होतं हे सांगताना असताना या ठिकाणी मोठे भाग्यदायी असे वळण भगवंतांनी लावलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे तुम्ही त्यांना अगदी विधीपूर्वक भगवंतांना नमस्कार करून शरणागत पूर्णपणे शरणागत होऊन शरण जाऊन आणि आपल्या गुरूंना किंवा भगवंताला नमस्कार करून त्यांना तुम्ही आपले प्रश्न विचारले पाहिजेत. इथे मला गुलाबराव महाराजांची आठवण येते. अंध असलेले गुलाबराव महाराज, त्यांच्याकडे बाबा महाराज पंडित त्यांचे अगदी अंतस्थ शिष्य होते. जन्मभर त्यांनी फक्त त्यांची सेवा केली, नुसती भांडी घासणं, केर काढणं हे काम केलं. पण तो देह ठेवायच्या पूर्वी गुलाबराव महाराजांनी त्यांच्या डोक्यावरती नुसता हात ठेवला आणि हात ठेवून ते काय झाले, आत्मज्ञ झाले. आणि म्हणून जे भगवंत म्हणताय, ज्याला ज्ञान झाले आहे अशा ज्ञानी पुरुषाच्या नुसता प्रणिपात करायचा, सेवा करायची आणि प्रश्न विचारून त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या. मला इथे आठवत आहे, आमच्याकडे अक्का किंवा अण्णा म्हणजे माझे गुरु आले की त्यांना काही लोक प्रश्नामध्ये फक्त त्यांना किती येत आहे ह्या दृष्टीने विचारायचे, ते हे सुद्धा चुकीचं आहे. पुढे ते म्हणतायत की त्याला मात्र श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय कुठलीही गोष्ट श्रद्धा आणि विश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आणि संशय मुळीच नको. म्हणून लोकमान्य म्हणतायत संसार अनेक वर्षे केवळ श्रद्धेवरच चालतो, म्हणून श्रद्धा ही अतिशय महत्वाची आहे. अहो डॉक्टरवर श्रद्धा पाहिजे, गुरुवर श्रद्धा पाहिजे, कशाला आपण ज्या गाडीला जातो त्या गुगलवर पण श्रद्धा पाहिजे. त्यामुळे श्रद्धा इह लोकात काय, श्रद्धेशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. म्हणून श्रद्धा आणि विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यात शेवटी भगवंत श्लोकात म्हणतायत की योगाचा अभ्यास करून आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणारे अज्ञान ज्ञानरूपी खडगाने शस्त्राने तोडून टाकून तसे संशय देखील छेदून त्याचा नाश करून तू आता उठ, हातामध्ये धनुष्य बाण घे आणि युद्धाला प्रवृत्त हो. अशा प्रकारे आजचा हा 4था अध्याय सांगून झाला. 4थ्या अध्यायातला आणि 24वा श्लोक आता आपण पाहूया. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्राह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. हा श्लोक पाठ करून टाकावा. अत्यंत महत्वाचा हा श्लोक आहे. अर्पण म्हणजे स्त्रुवादिक, स्त्रुवादिक ही ब्रह्म आहे. हवी म्हणजे हवन करणारे द्रव्य ही ब्रह्म आहे. ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मरूप कर्त्याकडून जे हवन केले गेले आणि तेही ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मरूप कर्मात समाधिस्थ झालेल्या अशा त्या पुरुषाकडून जे प्राप्त व्हावयास अयोग्य आहे तेही ब्रह्मच आहे. ज्ञानेश्वरीतल्या उभा 119 पासून 122 पर्यंत आहे. हे हवन मी होता का इये यज्ञ हा भोगता ऐसिया बुद्धीची नाही भिन्नता म्हणून या. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मत्रादी आघवे जे तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. म्हणून ब्रह्म तेची कर्म ऐसे बोधा आले जयासम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. आता अविवेकू कुमारत्वा मुकेले जया विरक्तीचे पाणीग्रहण झाले मग उपासन जिही आणले योगाग्नीते. माणूस आत्मकेंद्रित न होता जेव्हा आत्म्याला परमतत्वाला केंद्र मानून आसक्तीरहित जीवन जगतो, सारं काही त्याचं आहे हे ओळखून साक्षात भावाने योगयुक्त होऊन फळाची आशा सोडून कर्म करतो, तेव्हा त्याचं सारं जीवन यज्ञ होऊन जातं. परमात्म्याला समर्पित केलेलं कर्म म्हणजे यज्ञ. त्याचा कर्ता परमात्मा, करणारा मी हे केवळ निमित्त आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की यज्ञ ब्रह्म आहे, हवनाचा विधी देखील ब्रह्म आहे, हवनात जळत असलेला अग्नी देखील ब्रह्म आहे,
त्यात अर्पण होणारी आहुती ही ब्रह्मच आहे आणि ज्या साधनांनी तुपाची पळी वगैरे अर्पण केली जाते ती भांडी सुद्धा ब्रह्मच आहेत. मंत्रोच्चार करणारा पुरोहित ब्रह्म आहे आणि यज्ञ करणारा यजमान सुद्धा ब्रह्मच आहे. सारं काही ब्रह्मच आहे. आपल्याला वाटतं हे कसं शक्य आहे? इथे तर वस्तू आहेत, द्रव्य आहेत, माणसं आहेत, अग्नी आहे. या वेगवेगळ्या गोष्टींना एका ब्रह्म या संज्ञेनं कसं ओळखायचं? परंतु जो तत्व जाणणार आहे, ज्याचं अहंकाराचं आंधळेपण नाहीसं झालेलं आहे, ज्याच्या मनातला भेदभाव गेला आहे, अशा आत्मज्ञानी ब्रह्मवेत्या पुरुषाला सर्वत्र त्या परमसत्तेचंच दर्शन होतं. सर्व अस्तित्वात ब्रह्मरूप असल्याची त्याला प्रचिती येते. कर्ताही ब्रह्म आणि कर्मही ब्रह्मच, सारा विस्तार एकाचाच. श्लोकात समाधीना असा शब्द आला आहे. जेव्हा सर्व ठिकाणी एका ब्रह्माचीच अनुभूती उरते तेव्हा चिंता संपते, असुरक्षितता संपते, भय संपतं, ताण जातो, सारी कर्म सहज होतात. वाहत्या वाऱ्यासारखी, पाण्यासारखी, उमलत्या फुलांसारखी ती करावी लागत नाहीत, आपोआप होतात. त्याची कर्म ब्रह्माच्याच लहरी असतात. त्यांचं मन अनासक्त असतं, धी समभावात असते. त्यांचं श्वास घेणं, जेवणं, चालणं, बोलणं, त्यांची प्रत्येक क्रिया ब्रह्मरूप होऊन जाते. तो सर्व ठायी एका ब्रह्मालाच अनुभवतो, त्याच्याशी एकरूप होतो. म्हणून तो ब्रह्मदशा गहन समाधीत आहे. तशाच गहन समाधीच्या अवस्थेत विलीन होऊन जातो, समाधिस्थ होतो, करून अकर्ता, भोगून अभोगता. या अध्यायाचं नाव म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणजे कर्माचा आरंभ ज्ञानानं असावा, मध्ये विश्वाच्या पसाऱ्यात कर्म करावं आणि ते अकर्तेपणाने साक्षी भावाने केले गेलेलं असल्यानं संन्यासाला कारणीभूत व्हावं. ज्ञान पलायन बनलं तर संन्यास अवतीर्ण होणार नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगत आहे, पळू नकोस रे, आव्हानाला तोंड दे आणि ज्ञान पूर्ण होऊन तू कर्म कर. असा सुंदर आपण श्लोक पाहिला आणि त्यानंतर आपण सार पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण डोळे मिटा आणि मी काय सांगते ते ऐका. जे झाले ते चांगलं झालं, जे होतंय तेही चांगलंच आहे व जे होणार आहे हे चांगलंच होणार. हे ऐकल्यावर मनात एखादा राग निर्माण होईल. कारण जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा ती चांगली आहे हे कसं बरं म्हणायचं? पण एक लक्षात ठेवा, भगवंताची वाणी म्हणजे दिलासा देणारी नसून पूर्ण सत्यवाणी आहे. उदाहरणार्थ, एका युवकाला छान नोकरी मिळाली होती, पण जॉईन करायच्या पूर्वी त्याचा ऍक्सिडेंट झाला. नोकरी गेली, तो हताश झाला, त्याला फार वाईट वाटलं. काही दिवसांनी त्याच कंपनीत मोठा घोटाळा झाला आणि सारे कर्मचाऱ्यांना जेलमध्ये पाठवलं, पण तो मात्र वाचला. केवळ ऍक्सिडेंटमुळे वाचला. त्याच्या लक्षात आलं, जे झालं ते चांगलं झालं. म्हणजे भगवंत शिकवतायत, मी तुमच्या प्रत्येक पावलासोबत आहे, फक्त भरोसा ठेव. तुम्हाला जे मिळालं नाही ते तुमच्या नशिबात नव्हतं, जे मिळायचंय ते बरोबर वेळेवर मिळेल. तू काळजी करू नकोस, कारण तू माझा कोण आहेस? तर लाडका पुत्र आहेस. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.